कंदील आबाजी भेटली का मग सरकी? अबे सरकी इतकी तर भेटली, पण का सगळा घोळ झाला रे शांताराम. आता काय घोळ झाला म्हणायचं? काय झालं बा कंदील आबाजी? काऊन चांगली नाही का सरकी ते? अबे सरकी इतकी चांगली आहे, त्याचं नाही टेन्शन. पण काय रस्त्यावर येत ते गुंपाबुडी भेटली होती ना. भेटली गुंपाबुडी तर काय फरक पडते? हा, तुम्हीच बाया दिल्या नाही म्हणा, म्हणून मी पोराले सांगितलं सगळ्याले. तसं नाही ना शांताराम, ते मजुरा गिजुराचं काही नाही. मग काय झालं बा? अरे हे सरकीचं कट्ट घेऊन येऊन आलो होतो मी. आता ती भेटली मधात, ते म्हणे कट्ट्यात काय आहे म्हणे. आता मी तिले प्रेमानं म्हटलं बा सरकी होय बाई. आता तू सांग माय काय चुकलं? हा, या कट्ट्यात सरकी आहे ना, मग मी सरकी होय बाई म्हटलं. पहिलेच एवढं वजन घेऊन आलो मी, मला काय बोलायचं काय नाही सुचलं नाही. मी म्हणून टाकलं पटकन सरकी होय बाई. ती एवढी भडकली ना, अरे बाबा मजूर देत नाही म्हणे. तुला तर माहिती आहे ती कशी आहे ती आगीचा गोळा. आता कंदील बुड्यानं म्हटलं मग ते सरकी होय बाई. हा, नाही का तिला राग येणार? त्यानं जरी साधं साधं म्हटलं सर सरकी आहे म्हणून, पण तिला तर उलट लागलं असेल ना. हा, एक तर पहिलेच तर या कंदील बुड्याचं याचं तिचं पटत नाही. पहिलेच तर दोघांचं फनफन चालू राहते. काय कंदील आबाजी तुम्ही बी हा, कापसात सरकी होय असं म्हणलं लागत होतं ना, नाही तर पराठीचं बियाणं होय असं म्हणलं लागत होतं. हा, तुम्ही सरकी होय बाई म्हटलं, ती आता भडकली म्हटल्यावर तिला शांत करता येत नाही भाऊ. ते मग तुला माहित आहे तिला कसं आहे ते. अरे शांताराम एवढं वजन होतं डोक्यावर, मला काय बोलायचं काय सुचलं नाही रे. आता बाजूबा तू समजावं बा तिले, नाही तर काय खरं नाही, ते मजूर देत नाही मला. मग एक तर पहिलेच तर मजुराची पायपा आहे आपल्या गावात. हा, आता तिनं जर मजूर दिलं नाही तर का काम करायला मजूर आणायचं कुठून? हो कंदील आबाजी, पण तेव्हाच कट्ट खोलून दाखवला होता तिले, हे बाबा याच्यात सरकी आहे म्हणून. अबे ती ऐकायला तयार असेल तेव्हाच ना. अबे लय फनफन करत गेली ते. बरं जाऊ द्या, काय हरकत नाही, आपण समजावू तिले, बरोबर सांगू आपण तिले, काय टेन्शन नका घेऊ तुम्ही. हो तेच म्हणतो समजावतो बा तिले. हा जाऊ दे, मी चाललो आता. हे चाल पटकन, ते पोरं थांबले असेल का? हा, माय झालं पाहिजे ते. पण कंदील आबाजी एक म्हणतो मी, हे बियाणं कमी पडलं कसं? तुम्ही बियाणं तर पुरेपूर आणलं होतं ना, मग बियाणं कमी कसं पडलं? सांगा आता, हे शांताराम रिकामा आहे, याला काही काम नाही आता. आता हे बियाणं कसं कमी पडलं काय पडलं हे सगळे विचार गोष्टी करतात. इकडे माझ्या डोक्यावर रोज आहे. अरे शांताराम बियाणं गियाणं सगळं बरोबर होतं आपलं, पण या लेकरांनी काहीतरी घोड केला वाटते. काय जास्त गिस्त टाकलं असेल, नाही तर सांगली असेल कुठं ओटी. नाही हो कंदील आबाजी, पण लेकरं आपले लय काम करते, मस्त पद्धतशीर काम करते ते, काही टेन्शन नाही लेकरायचं. या बायापेक्षा चांगलं काम करते ना जो ते. मजूर देतो म्हटलं ना लेकराले, हा का तसंच आणलं? सांगा आता, जरासं काटकसरीने वागतो ना मी, तर लगे हे शांताराम का मला का फुट्या समजते का? हा, दुसऱ्याच्या लेकराले मी बिना मजुरीने आणील का मावारात? काय लेका शांताराम, आजकालचे लेकर माहित नाही का तुले? हा, फुकटात कोणतं तरी काम करते का? अरे जरासं काही एखादी वस्तू जरी उचल म्हटलं तर येत नाही ना. पैसे दिल्याशिवाय येत नाहीत ना लेकर. ते एक परी तासन तास मोबाईल पाहत राहील, पण एखादं काम सांगितलं दुकानातून काही आण म्हटलं तर आणत नाही ना. ते लेकर फुकट येईल का माझ्याकडे? हा, मजूर देऊ राहिलं ना त्याले. हा, त्या जगण्याले संख्याले त्याले 200 रुपये मजुरी आहे. आणि ते दुसरे जे आहे आपल्या दत्त्या भोल्या ते 100 रुपये मजुरी देऊ राहिलो. कंदील आबाजी जरा इकडे या बरं. बरं कंदील आबाजी, ते काही लेकराला तुम्ही 100 रुपये मजुरी देतो म्हटलं, तर मग ते काही म्हण नाही का? आले का, तयार झाले का ते? अरे शांताराम काय लेका तू सगळं विचारून घेते. माझ्या डोक्यावर वजन झालं, तिकडे लेकर थांबलेले आहे. हा, काय सांगावं का तुले? अबे संध्याकाळी सांगितलं असेल तुला सविस्तर सगळं. हा, जाऊ दे बा, काय लेका तू ऐकत नाही. अबे त्या लेकरानं जगण्याने त्यानेच तर बोली केली, 200 रुपये मजुरी पाहिजे म्हणे. मी हो म्हटलं त्याले. आणि हे बोलतात त्या बोलायला विचारलं बा, येता का कामाला म्हटलं, 100 रुपये मजुरी देतो म्हटलं बा तुले. हो येतो म्हणे, काय हरकत नाही. आलेत ना ते. पण इकडे वावरत आल्यावर जगण्या गिन्यान सांगितलं सर आम्हाला 200 रुपये मजुरी आहे. मग ते त्या बोला म्हणे आम्हाला काऊन नाही देत म्हणे. आता तुम्ही लहान लेकर आवले का? हा, लहान लेकराला म्हटलं 200 रुपये असते का? म्हणून तुम्हाला 100 रुपये आहे म्हटलं, करा काम. मजुरीच्या सगळं घोळ केला असेल त्या लेकरांना, काही सांगता येत नाही. नाही ते लेकरं बरोबर काम करणारे आहेत ना, ते जरासं इकडे तिकडे होऊ देत नाहीत ना. कंदील आबाजी, हा मग ते लहान लहान लेकरं आहेत ते कमी तास घेऊन राहिले का सारखंच काम करून राहिले? सारखंच काम करू राहिले सगळे लेकर. काय राजू कंदील आबाजी, सगळे लेकरं सारखीच काम करून राहिले म्हटल्यावर मग सगळ्याला सारखीच मजुरी द्यायची ना तुम्ही? हाय म्हटलं ना, हे शांताराम कुठे बी टोमणं मारत राहते. आता ते लेकर सगळे का 100 रुपयावर काम करायला तयार आहे. हा, याला काय याच्या काय पोटात दुखू राहिलं? हा, माझे 100 रुपये 300 रुपये वाचू राहिले ते 3 लेकरा मागं. अरे शांताराम, हा ते लेकर काय म्हणत नाही, तू काय म्हणून राहिला बरं? हा, मी सांगितलं ना आता काम चालू आहे ना आमचं. हो कंदील आबाजी, तुम्हीच तर म्हणतात, ते बोलले म्हणतात की बाबा आम्हाला मजुरी जास्त वाढून पाहिजे म्हणून. हो ना, ते म्हटलं होतं, पण मी म्हटलं ते करसाल तर करा काम, नाही तर जा घरी. मग काय ते घरी जातील काही आता इथे आल्यावर? हो कंदील आबाजी, तुम्हाला पटत असेल तर ऐका, मी सांगतो ते. हा, ते आता लेकरं हरर मनान काम करून राहिले म्हणता ना. हा, सगळे लेकरं सारखं काम करून राहिले ना, मग तुम्ही हरर मनान त्याला मजूर देऊन द्या ना. हो, लेकरं मजूर गिजूर सगळं खुश झालं ना, तर आपल्याला पीक कुठे करसला निघते ना. हा, आतापासून जर कडकड कोणाच्या मनात जर हे राहिलं का नाही, तर आपल्याला पीक होईल का उलट चांगलं?
100 200 300चा कचरा राहत नाही ना. आता ते लेकर, आता तुम्ही सांगा, आता तुम्हाला एवढा उशीर झाला, आता ते उशिरापर्यंत काम करायला लागणार नाही का लेकराले? मग आनंदाने काम करतील ना ते. आले का शांताराम? तुम्हाला सांगते एक बरी, तू एक पण मजुरी देत जाऊ नको कोणाची. जाऊ दे बा, तो म्हटलं ते पटलं मला जरासं, कारण की आता मध्ये का लेकराला उशीर होणार आहे. हे मला सरकी आणायला उशीर लागला. त्याला उशिरापर्यंत मला तेवढं काम पुरं करून घेणंच आहे त्याच्याकडून. जाऊ दे, त्याला म्हणून टाका लागल. देतो बा तुम्हाला बी 200-200 रुपये मजुरी. थांबा बा, लेकराला सगळं थांबून घ्या लागल. उशीर झाला तर या जगण्या गिन्याला बी 10-20 रुपये वाढून दिल वाटलं शकपरी. चाल आता, काय गोष्टी गुंगोशील मला तर राहील माहिती सरकी लावायची. जा कर, तुला काही काम नाही आलं का? मस्त इथं बसला तू हे करत, आणि माझं काम राहिलं तिकडं. कंदी लावायची. जावा जा जा. बापरे, बरोबर मस्त मीटिंग बसली बा तुमची तर. आणि ते वाकया काय करू राहिलं तिकडं? बसलं तिकडं, ते गोटे खेळून राहिलं. काय करणार आता हे बियाणच नाही काही लावायला, तर मग काय करू आम्ही? हो आणलं ना मग. आता हे काय, हे तुमडीत आणलं ना हे बियाणं. तुमचं जेवण घेऊन सगळं झालं ना? आता जेवून घ्या. आता पाणी प्यायचं झालं तर एकदा पाणी पिऊन घ्या. आता थांबायचं काम नाही बरं. हे एवढं लावल्याशिवाय आता सुट्टी नाही तुम्हाला. आपरे आबाजी, आता मग येले जरासा उशीर होईल हो. आणि हो, तेवढं लावायला काय उशीर आहे तुम्हाला? पटापट लावता तुम्ही. आणि हो दत्त्या भोल्या, तुम्ही पटापट काम करू लागा. तुम्हाला 200 रुपये मजुरी आहे बरं आज बी. हो तुले बी सगळ्याला 200 रुपये मजुरी आहे. सगळ्याला सारखीच आहे. मी मजा केली होती मगाशी का तुमची. खरंच बा, लेकराला 200 रुपये मजुरी देतो म्हटलं तर किती खुश झाले. सगळ्यात सारखी मजुरी देतो म्हटलं तर. पा आपण 100 रुपयासाठी 200-300 रुपयासाठी आपण हे करू आलो तो. काय फायदा? हे जर खुश झाले तर आपल्याला कुठं करसाला राहते का? पिका पाण्यात करसाला निघूनच येते ना. काय रे वाकया, काय केलं ते सावका म्हणतं? काय केलं तुम्ही? या वाकायानं सगळा घोळ केला. येले म्हटलं तरी सबरू नको म्हटलं ना. आता देऊ राहिले कंदिराबाजी पैसे आपल्याला वाढून. पण आता हे आपल्याला काय सांगा, आपण जर सांगितलं तर आपल्याला नाव येईल ना. चला सांगा लागला आबाजीला बरोबर समजावून बा. त्या बोल्या काय म्हणते हे, काय म्हणून राहिलं वाकया? काय समजून नाही राहिले का? नाही बाबाजी, ते तुम्ही आमच्यासोबत मजा केली ना. 200 रुपये मजुरी होती तरी आम्हाला 100 रुपये देतो म्हटलं का नाही? तसं आम्ही बी मजा केली मग तुमच्यासोबत. कायची मजा केली म्हणते बालेकर? बरोबर आहे. माझा डब्बा होता कडे या झाडाला लटकून. माझा डब्बा तर नाही खाऊन घेतला नाही ना. भाकऱ्या गिरी खाल्ल्या असेल माझ्या सगळ्या. मला ठेवते वाटते उपाशी. काय रे, काय मजा केली? माझी भाकर नाही खाल्ली तुम्ही? माझ्या भाकरी जर तुम्ही खाल्ल्या असेल तर का मला उपाशी राहा लागते संध्याकाळपर्यंत. मी एक तर सकाळी नाश्ता नव्हता केला, या घाई इकडे आलो. त्यात नाही बाबाजी. चला चला, तुम्हाला सांगतो इकडं काय मजा केली आम्ही. सांगतो तुम्हाला. चला चला, काही नाही होत तुम्हाला तुमचं काही नुकसान नाही होत. चला काय दाखवतो म्हणते वालेकर? चला पहा लागल काय म्हणते ते. चला काय मजा केली म्हणते ते, चाल दाखव. बरं चला बाबाजी, आपण काय मजा केली ते सांगतो आम्ही तुम्हाला. ए वाकया, तू इथं थांबा, आम्ही सांगतो बरोबर काय सांगते आबाजीले. कायची मजा कन काय? काहीतरी घोळ केला वाटते या लेकरानं. ए दत्त्या, ये ना पटकन लवकर, ये ना इकडं. हो ना तर काय, हे माग रवडायला. केलं तिघांनी. आता मी एकटाच वाईट हो का कंदिराबाजी सोबत? कंदिराबाजी मलाच बोलतील ना. एक तर ते वाकायचं भरलं. वाकायला काही चपराची गरज नव्हती ना. अरे ये रे पटकन. हाय काय या लेकराचा घोळ? आणि या गोट्याखाली काय आहे? काय रे दत्त्या बोल्या? या गोट्याखाली काय आहे रे? कंदिराबाजी गोटा उचलतो, थांबा. अबे लेका, हे तर आपलं सरकीचं बी होय. हे बी एवढं मोठं बी इथं कसं काय आलं रे? अहो आबाजी, तुम्ही कशी मजा केली? आम्हाला 200 रुपये रोज असून सुद्धा 100 रुपये देतो म्हटलं ना तुम्ही. तशी आम्ही मजा केली. आम्ही हे तुमचं बी आहे का नाही लपून ठेवलं होतं इथं. मी म्हटलं कंदिराबाजी दुपारी म्हटलं की दाखवता येते कंदिराबाजीले. सांगा आता, लहान नाही झाली का या पुराची? दुपारी दाखवता येते म्हणते. आता मी जर म्हटलं नसतं आणखी 200 रुपये रोज मजुरी देतो, तर एवढं मोठं बियाणं हे आता हे दाखवत नव्हते ना आपल्याला. असंच राहिलं असतं ना हे. ते का काय काय तुम्ही एवढं मोठं बियाणं हे असं टाकून देत असते का? किती महाग मोलेच आहे का हे? 2000चं बियाणं होय ना. तरी तर मी म्हटलं का एवढं मोठं बियाणं मी बरोबर आणलेलं, हे संपलं कसं काय? तुम्ही इकडं टाकून ठेवलं रे. किती का मी पाय करत तिकडे गावात जायचं काम पडलं का मला, ते आणायचं काम पडलं तिकडे सरकी गिरकी. नाही बाबाजी, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो ना नंतर. अच्छा सांगणार होते हे. ते वाकाय बोलला म्हणून तरी बाहेर निघाले हे. नाही तर मला वाटते हे सांगतही नव्हते वाटते इथं दाबून ठेवलेलं. सांगा आता, 100-200 रुपयाच्या मजुरीसाठी हे आपल्या 2000चं नुकसान करत होते बाबा. काय आले का काही म्हणतं सांगणार होतो हे होतो.
लेका त्या म्हटलं नसतं लेका मला माहिती नव्हतं पडतील तुम्ही. हा म्या जर मजुरी नसती देतो म्हटलं तर मला तर वाटतं हे बियाणं गेलो होतं माय. हा चल घ्या आता हे सगळं बियाणं घे एक दाना उचलून येचून घे याच्यातला. हा हेच लावू आता आपण सरकी. ते आता ते आणलेलं आहे ते सरकी आणलेली आहे ते वापस देत आहे ते. कंदिलाबाई किती बोलले आपल्याला म्हटलं होतं ना ले. हा दत्त्याला म्हटलं होतं ना आपण म्हटलं दोन चार दाणे शिल्लक टाकू वावलातच. हा इकडे काय ठेवायची गरज होत नव्हती ना. ते म्हणे आपल्या पाता माहीत पडते म्हणे म्हणून इकडे टाकून ठेवलं. काय बोलला आता कंदिलाबाई किती बोलले. हा आता मजुरी देते का नाही का माहिती. देतो आम्ही एक दाणा येचून घेतो आटल्यास घेतो तुम्ही काय म्हणू का. तेच म्हटलं हा एक दाना येचून घे नाही तर मजुरी देणार नाही तुम्हाला. चल घे एक आपण दाणा येचून घेऊ सगळा. असं आहे बा मंडळी. पहा या लेकराला मी मजुरी जराशी कमी देतो म्हटलं. हेले राग आला तर पहा असं कसं बियाणं वाया धाडलं यांनी. सांगा आता 300 रुपये वाचत होते माये पण इकडे 2000चं नुकसान होत होतं ना. हा एक ते हेलपाटे झाले ते वेगळेच गावात जा ते सरकी आणा हे आणा. म्हणून बा याच्यानंतर पहिले मजुराला विचार लागेल काय मजुरी पाहिजे ते. तुला जे मजुरी पाहिजे ते घ्या म्हणा लागल पण बा सरळ काम करत जा बा. कारण पहा ना 100-200 रुपयासाठी हे सगळे तासून देतात ना आपली. बरं जाऊ द्या बा हे लेकर बेकर आहे याले काय बोलता. आणि एक तर सगळे जसे असते असं नाही आहे पण काही काही असते तसे. हलकाचा राग आला की बोलत नाही पण असे नुकसान करते तर मग. बरं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं. हा आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्याची नावे कुणाल भाऊ मोडक, अमोल भाऊ आडोळे, योगेश भाऊ कावडकर, सीमाताई, PSI सुभाष साहेब, प्रभाकर भाऊ तासकर, दिनेश भाऊ, राहुल भाऊ, आयफाज शेख, साहिल भाऊ बोबळे, राजेश भाऊ सुर्वे, प्रभाकर भाऊ पाकडे, प्रियंकाताई वानखडे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, सात्विक भाऊ रंगारे, पुरुषोत्तम भाऊ ठाकरे तसेच तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तेही सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.